बुधवारी संध्याकाळी शिवसेना पात्र अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल लागला। या निकालानंतर नेत्यांपासून ते जनसामान्यातून पडसाद उमटण्यास सुरुवात झाली। या पडसादांचा सविस्तर आढावा घेऊयात। सप्टेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 हा कालावधी शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी राहुल नार्वेकरांनी वेळ घेतला। बुधवारी सरतेशेवटी देशाचं लक्ष असलेला निकाल राहुल नार्वेकरांनी लावला। त्यात त्यांनी शिंदे गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्वाळा दिला। त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे आमदार अपात्र नसल्याचंही त्यांनी वाचन केलेल्या निर्णयात नमूद केले। व्हिपची डिलिव्हरी झाली नसेल, सर्व्हिस झाली नसेल तर त्याला अपात्र ठरवता येत नाही। म्हणून जरीही त्या व्हिपचं उल्लंघन झालं असेल तरीही तो व्हिप संबंधित प्रतोदाने योग्यरित्या सर्व्ह केला नाही, म्हणून आपल्याला त्या फाइंडिंगमुळे आपल्याला कुठच्याही आमदाराला अपात्र ठरवता आलं नव्हे। या निर्णयाचे पडसाद जनसामान्य लोकांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली। काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत हा निर्णय घटनेला धरूनच असल्याचं म्हटलं। मात्र भारतीय राज्य घटनेला नाही तर भाजपच्या घटनेला धरून हा निर्णय घेतला असल्याचं ट्विट त्यांनी केलं। तर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ठाण्यात मोठा जल्लोष करण्यात आला। आनंद आश्रम इथंही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। ही जीत आहे, ही भारतीय संविधानाची आहे, हा विजय आहे, हा संविधानाचा विजय आहे, हा विजय लोकशाहीचा आहे, हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे। आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलं असेल की घटना बाह्य पक्षप्रमुख कोण आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण लोकांनी येऊन दाखवावं की खरी शिवसेना ही आम्ही आहोत हे बघावं त्यांनी। आणि आता त्यांना समजेल की घटना बाह्य म्हणजे काय असतं ते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवला। हा निकाल आल्यावर भरत गोगावलेंनी सत्याचाच विजय होईल हे माहीत असल्याचं सांगितलं। त्यात आम्ही विचारविनिमय सगळे बसून करू आणि ठरवू, पण काळजी करायचं कारण नाही। अभ्यास करून त्यांनी सांगितलेला विषय आहे, त्यामुळे खोलामध्ये आम्ही काही जात नाही। निर्णय चांगला झालेला आहे। तर दुसरीकडे धुळ्यात निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली। नार्वेकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही घोषणाबाजी केली। निकाल म्हणजे लोकशाहीचा खून असल्याची संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरने शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेवरती दावा दाखवून शिवसेनेचा जो हक्क आहे तो फेटाळलेला आहे। हा शिवसेनेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं नाही। सर्व ही महाराष्ट्रातली जनता ही उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि त्या जनतेच्या दरबारामध्ये त्यांना भविष्यात योग्य तो धडा जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही। तसंच बुधवारी आदित्य ठाकरे हे कोल्हापुरात होते। या निकालाविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी हा निर्णय मान्य नसून न्यायालयाची दारे ठोठावणार असल्याचं सांगितलं। आमच्यात होते, मग ते कुठच्या पक्षप्रमुखाच्या तिकीटवर लढत होते, एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षाच्या इतिहास पाहिले। उलट जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे, हिटलरशाही सुरू झालेली आहे। खासदार संजय राऊत यांनी आमदार अपात्रते प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली। तसंच बाळासाहेबांच्या शिवसेनेला वनवासात पाठवण्याचं काम भाजपने केलं असल्याचंही राऊतांनी म्हटलं। भारतीय जनता पक्षाचे एक स्वप्न होतं गेल्या काही वर्षापासून की बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उकडून फेकू हे गुजरात लॉबीचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम घटनात्मक पदावर बसलेल्या एका मराठी व्यक्तीने केलं आहे। आणि मराठी माणूस या महाराष्ट्राचा त्याला क्षमा करणार नाही। त्यांची अवस्था ही इटलीतल्या मुसोलिनीसारखी झाल्याशिवाय राहणार नाही। येत्या काळात ठाकरे गट या निर्णयाविरोधात न्यायालयात जातो का? जर ठाकरे गट न्यायालयात जाणार असेल तर त्यांचे काय मुद्दे असतील? यात आणखी काही कायदेशीर बाबी असू शकतील का? या गोष्टीकडे देशाचं लक्ष लागलं।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.